नमस्कार दादा. तर कशा पद्धतीने तुम्ही याचं नियोजन केलं आणि कशा पद्धतीची याची संपूर्ण वन टाइम सगळ्यात महत्वाचं सगळ्या शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न की थ्री डी पद्धत लागवड वन टाइम येण होत नाही, पण तुम्ही ते सक्सेस करून दाखवलं. तर याच्या पाठीमागचं काय उद्देश तुमचं ते काय सांगाल? विषय काय, आपण जी खतं सोडतो ते महत्वाचं म्हणजे खतं आपण झाडानुसार सोडतो. म्हणजे प्रत्येक झाडाला खत किती प्रमाणात लागतं त्याप्रमाणे खतं देणे आणि टायमिंगला प्रत्येक वेळी जे मॅनेजमेंट आहे, फवारणी म्हणा, 2-4 म्हणा, खतं मटर सोडताना, बांधणी करताना, आणि ह्यात पण बऱ्याच चुका झाल्यात अजून. म्हणजे ह्यात पण बाबा कुठल्या दिवशी कुठल्या वेळेस लावा पाहिजे होती. उन्हाळ्यात खरं शिकवते ही लागवड पद्धत पाहिजे. थोडं आता थंडीत आल्यामुळे काय होतंय, माल फुगायला ह्याला थोडं बऱ्याचपैकी अडचणी. तुम्ही किती तारखेला याची लागवड केली होती? आपण याची 22 फेब्रुवारीला लागवड केली आणि आता येणार 22 फेब्रुवारी आहे. तर एका वर्षामध्ये संपूर्ण तुमचा हार्वेस्टिंगला माल वन टाइम आलाय. येतोय म्हणायचं. एक वर्ष कंप्लीट जातात, एक वर्षभर पण होईल सक्सेस. आणि तुम्हाला आता जी रेग्युलर आपण लागवड करतो प्रत्येक शेतकरी, त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय फरक वाटला? फरक म्हणजे कसं, झाडांची संख्या पण जास्त बसते आणि उत्पन्न 100% नाही का. समजा एक 20 किलोचा गट धरला तरी बाबा डबल झाडं बसले म्हणजे उत्पन्न साधारण 50 टनापर्यंत इकडे निघणार. पण प्रत्येक शेतकऱ्यांना प्रश्न पडतोय की ही लागवड केल्यानंतर ह्याची येण जे आहे ते वन टाइम होत नाही किंवा माल एक्सपोर्ट होत नाही किंवा माल पण एक्सपर्ट अशा बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडते. नाही होणार की. विषय कसं होतं, लागवड दाट असल्यामुळे नाही का हवा खेळते राहत नाही, हे नाही हे नाही. खत महत्वाचं म्हणजे खत नियोजन आहे ते टायमिंगला दिले त्यावेळेस. फवारण्या फक्त टायमिंगला 1-2 फवारण्या जास्त दिल्या, वाद्याच्या लांबायला ह्याला. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की आपण लक्ष दिल्यावर ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. महत्वाचा करपा येतो जास्त म्हणतात. करपाचे 1-2 फवारण्या दिल्या बाबा समजा जास्त, तर असं काही प्रॉब्लेम आपल्या ह्या प्लॉटवर आले नाही तुम्हाला? नाही काय आले. ते पण ते आपण औषध मॅनेजमेंट केलं व्यवस्थित. आता तुमचा पहिल्यांदा माल हार्वेस्टिंगला आलाय, असं तुमचा काय अंदाज आहे की पहिल्यांदा हा माल आपला किती निघेल एकरामध्ये? साधारण आता 1-2 गाड्या निघतात. आता 2 गाड्या सुरू पहिल्या वेळेस आता आपण 16.5 रुपये दिला, 15 रुपये रेट होता. आता 16.5 रुपये झाले. उद्यापासून कटिंग चालू आहे. पण 1-2 गाड्या निघतील उद्या त्याला. बरोबर. आता तुम्हाला नवीन शेतकऱ्यांना सांगायचं तर म्हणजे ही लागवड योग्य आहे की अयोग्य एवढं फक्त सांगा. सांगण्यापेक्षा शेतकऱ्याला अनुभव पाहिजे. नाही तर लावलं कधी येणार नाही. त्यांनी पण आवडलं पाहिजे. म्हणजे ही लागवड केली तर आपल्या रेग्युलर पेक्षा जास्त लक्ष द्यावं लागतं. लक्ष फक्त जास्त लागतंय, खर्च पण जास्त होतोय, उत्पन्न पण जास्त निघते. फक्त टायमिंगला खर्च करायला लागतो. तर बघा, सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे ही 3D लागवड जी आहे ती फक्त लावून उपयोग नाही. तर दादांचं म्हणणं आहे की ती आपण जसं लावतोय तशी जोपासली गेली पाहिजे. आपण झाडाच्या संख्येने त्याला खर्च केला पाहिजे, झाडाच्या संख्येने त्याला आपण सगळ्या गोष्टी वेळेवर दिल्या पाहिजेत. तर हा प्लॉट सक्सेस होऊ शकतो आणि आपल्या रेग्युलर जी लागवड आहे त्याच्यापेक्षा डबलच माल याच्यामध्ये निघू शकतोय. तर सगळ्या शेतकऱ्यांना गेल्या वेळेस हा प्रश्न पडला होता की हा प्लॉट व्यवस्थित सक्सेस होतच नाही. शेतकऱ्यांच्या बरोबर मलाही अशी गॅरंटी नव्हती की प्लॉट सक्सेस होतोय की नाही. तर ते मी परत एकदा ह्या प्लॉटला व्हिजिट देण्यासाठी आले आणि मी स्वतः बघितले आता की हा प्लॉट वन टाइम सगळी याच्यात म्हणजे थोडकी 10-20% येण राहिली पाठीमागं, पण तरी बऱ्यापैकी येण याची झाले. आणि आता माल गेल्या फेब्रुवारीमध्येच लागवड केली होती, पण ह्या फेब्रुवारीमध्ये माल पूर्ण हार्वेस्टिंगला आला आहे. तर सगळ्या शेतकऱ्यांना वाटत होतं की हा प्लॉट येणार नाही, पण ते दादाने आज शक्य करून दाखवलंय. तर सर्व शेतकऱ्यांना आपण आवाहन करतो की ही पद्धत योग्य नाही, अयोग्य नाही, योग्यच आहे, पण त्याचं नियोजन पद्धत आपल्याला करावं लागेल. थँक्यू.